प्राथमिक शिक्षक असलेल्या पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी माजी चेअरमनला आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक। प्राथमिक शिक्षक असलेल्या गोरेश्वर ग्रामीण पतसंस्था व गोरेश्वर मल्टीस्टेट पतसंस्था या दोन सहकारी संस्थांच्या सर्वेसर्वा बाजीराव पानमंद राजे शिवाजी पतसंस्थेच्या लफड्यातही अडकलाय। नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले व बेड्या ठोकल्या आहेत। आझाद ठुंबे यांच्या अधिपत्याखालील राजे शिवाजी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी गोरेश्वर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाजीराव पानमंद यांना पहाटेच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोरेगाव येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे। गोरेश्वर पतसंस्थेतील ठेवीची मोठी रक्कम बाजीराव पानमंद यांनी कोणत्याही परवानगीशिवाय राजे शिवाजी पतसंस्थेकडे वर्ग केली होती। या प्रकरणात चौकशी अहवाल समोर आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने राजे शिवाजी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। चौकशीमध्ये गोरेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव पानमंद यांचा थेट सहभाग असल्याचे समोर येताच गुन्हे शाखेच्या पथकाने बाजीराव पानमंद यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करत बेड्या ठोकल्यात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।